राज ठाकरे फडणवीस एकाच मंचावर येणार. मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एकत्र येणार. शनिवारी मुंबईत कार्यक्रम. पुण्यात शिवसेना भाजपामध्ये वाद. चंद्रकांत पाटील मोहोळांवर धंगेकरांचे गंभीर आरोप. दोघांचाही गुंडांशी संबंध असल्याचा दावा. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादात. चुकीचं केलं नसेल तर घाबरू नको, शिंदेंकडून पाठराखण. घायवळ संदर्भात प्रश्न विचारताच मुरलीधर मोहोळ गेले निघून. राजकीय कनेक्शन संदर्भात प्रश्न विचारताच काढता पाय. देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतायत. घायवळ प्रकरणावरून राऊतांचा घणाघात. रामदास कदम आणि त्यांच्या मुलानं गुन्हा केल्याचाही आरोप. मवियाच्या नेत्यांची ही गुंड घायवळशी सलगी. रोहित पवारांचे निलेश घायवळ सोबतचे फोटो व्हायरल. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य. विरोधकांकडून जोरदार समाचार. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा एल्गार. नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा. सरकारनं मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं. मंत्री छगन भुजबळांची मागणी. वेगळ्या आरक्षणाला विरोध नसल्याचंही केलं स्पष्ट. सरकार जरांगेंपुढे झुकलं. जरांगे ओबीसींच्या मुळावर उठलेत. वडेट्टीवारांचा जरांगेंवर निशाणा. फडणवीसांनी ओबीसींना संपवण्याचं काम केलं. तुम्हाला 374 जातींचा विसर कसा पडला? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतल्यानं ओबीसी नेत्यांचा संताप. विखेंचं राजकारण मतलबी आणि बिनबुडाचं लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. भाजप प्रदेश कार्यकारिणी यादी लवकरच जाहीर होणार. कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला पाठवली. वरिष्ठ नेत्यांनी 2 ते 3 नावं मागवल्याची माहिती. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही. गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांचा पलटवार. महायुती नव्या आमदारांवर मेहरबान. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना निधी वाटप. महायुतीमध्ये निधी वाटपावरून ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी. सूत्रांची माहिती. ठाण्यामध्ये मविया मनसेचा एकत्र मोर्चा. मोर्चा महापालिकेवर 13 ऑक्टोबरला धडकणार. मवियाच्या मोर्चाला मनसेच्या इंजिनचं बळ. भिवंडी पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा. शहराच्या रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई. कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बीड पुण्यामध्ये एफडीएची मोठी कारवाई. कप सिरपचा मोठा साठा जप्त. मध्य प्रदेशातील घटनेनंतर एफडीए अलर्ट मोडवर. विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण. शौचालय नीट साफ न केल्यानं मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीमध्ये विद्यार्थ्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा. सिंधुदुर्गातील ओंकार हत्तीचा धुडगूस. भरवस्तीत येत असल्यानं भीतीचं वातावरण. भात शेती बागांचंही नुकसान. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजारभावात घसरण. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. नाशिक संभाजीनगर राज्यमार्गावर रास्ता रोको. लग्नाशिवाय पुरुषांसोबत राहू नका. भाजपा नेत्या आनंदीबेन पटेल यांचा मुलींना सल्ला. लिव्ह इनमध्ये गेलात तर तुमचे 50 तुकडे. तरुणींना सूचक इशारा. आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुस्ताकी यांची एस जयशंकर यांच्याशी महत्वाची बैठक. अफगाणिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची भारताची घोषणा.